देवळी तालुक्यातील शेतकऱ्यांनी ई-पीक नोंदणीबाबत सर्व मंडळ अधिकारी, तलाठी, सरपंच, पोलीस पाटील यांनी पीक पेरा नोंदणीकरिता मोबाईलमधून आता 20 शेतकऱ्यांऐवजी 50 शेतकऱ्यांना नोंदणीची मर्यादा वाढली असल्याने आवश्यक सहकार्य करून पीक पेरा नोंदणी करण्यात यावी असे आवाहन करण्यात आले आहे। या अगोदर प्रत्यक्षात मोबाईलवरून शेतकऱ्यांना पिकाचे फोटो काढून कसे अपलोड करावे याबाबत शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन तलाठी यांनी शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना प्रत्यक्ष ही पीक नोंदणीबाबत मार्गदर्शन केले। ई पीक नोंदणीचा शेतकऱ्यांना कशा प्रकारे लाभ होईल याचे महत्त्व पटवून सांगण्यात आले। त्यामध्ये पीक विमा संरक्षण, पीक कर्ज आणि शासनाच्या वतीने पीक नुकसान भरपाई याकरिता शेतकऱ्यांना लाभ होईल म्हणून शेतकऱ्यांनी पीक नोंदणी ॲपवर जाऊन आपल्या पिकाची पीक नोंदणी करावी व शासनाच्या ई पीक नोंदणी योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन देवळीचे तहसीलदार राजेंद्र सरवदे यांनी केले आहे। देवळी तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना मी तहसीलदार देवळी जाहीर आवाहन विनंती करत आहे की आपण आपल्या अँड्रॉइड मोबाईलमध्ये ई पीक पेरा करण्यासाठी ई पीक पाहणी हे ॲप डाउनलोड करावं व आपला तात्काळ पीक पेरा भरावा। शासनाने हा ई पीक पेरा भरण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंतची मुदत दिली होती, परंतु सद्यस्थितीत ती 14 ऑक्टोबरपर्यंत वाढवलेली आहे। याचा आपण फायदा अवश्य घ्यावा। तसेच पूर्वी 30 सप्टेंबरपर्यंत याची मुदत एका अँड्रॉइड मोबाईलमध्ये फक्त 20 शेतीची होती, परंतु आता ती वाढवून शासनाने 50 पर्यंत केलेली आहे। या दोन्ही सुविधेचा आपण जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि ज्यांना काही तांत्रिक अडचण असेल आपले नजीकचे तलाठी यांच्याशी आपण सहकार्य करावं, यांच्याशी आपण संपर्क साधावा। अश्विन शाह, विदर्भ न्यूज, पुलगाव।